स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देता पण त्यांचे रक्षण करता येत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी विनोद तावडे यांची निवड झाल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने तावडे यांचा सत्कार आणि युवा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष प्राध्यापक विकास मटकरी, आमदार गिरीश बापट, स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर, माजी खासदार प्रदीप रावत, माजी शहराध्यक्ष विजय काळे, नगरसेविका मेधा कुलकर्णी, ज्योत्स्ना सर देशपांडे, धीरज घाटे, अशोक यनपुरे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना तावडे म्हणाले, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात दलित महिलेची नग्न धिंड काढली जाते। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत। आता केवळ चौकशीचे कागदी घोडे नाचवत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे। पुण्याचे खासदार कलमाडी हे तिहार जेलमध्ये आहेत। हे सांस्कृतिक शहराला भूषणावं आहे का? पुणेकरांचे नाव बदनाम करणाऱ्या खासदार कलमाडी आणि काँग्रेसला मातीत गाडा आणि अपमानाचे उट्टे गाडा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्धी सत्ता दिली तर वाट लावली, जर पूर्ण सत्ता दिली तर किती वाट लावतील? अजित पवार हे या श्रेयासाठी काम करतात। PMRDA आणि SRA चे अध्यक्ष केले नाही म्हणून त्यांनी कामे केलेली नाहीत। दादांची मगरुरी उतरवली पाहिजे। सुरुवातीला मेट्रोला पाठिंबा आणि नंतर पळपुटेपणाची भूमिका पवारांनी घेतली, अशी टीकाही तावडे यांनी यावेळी केली। छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले बोधचिन्ह खाली घ्यावे असे सांगून राष्ट्रवादीच्या महापौरांनी शिवरायांचा अपमान केला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेवरून खाली खेचा आणि सर्वसामान्यांच्या सुखासाठी भाजप, शिवसेना, RPI महायुतीच्या हाती पुण्याची सत्ता द्या, असे आवाहनही विनोद तावडे यांनी यावेळी केले। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपच्या मेळाव्यात इच्छुकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। आमदार गिरीश बापट, शहराध्यक्ष मटकरी यांचीही यावेळी भाषणे झाली। युवा वर्ग के कंधों पर जब आजादी पड़ती है, इतिहास वही मुड़ जाता है जहां जवानी चलती है। आणि आज जर या पुण्यातला युवा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI युतीच्या दिशेला चालला असेल तर 110% लिहून घ्या की पुणे महानगराचा कारभार भाजप, सेना, RPI महायुतीच्या हातात दिल्याशिवाय हा युवक थांबणार नाही। आपण त्यासाठी सज्ज असल्याचा निर्धार केला पाहिजे। आणि का नाही देणार? मी परवा वाचलं, अजित दादा म्हणाले मला पूर्ण सत्ता द्या। आयला अर्धी दिली तर एवढी वाट लावली, पूर्ण दिली तर किती लागेल? आणि हा जो सामान्य युवकाचा निर्धार पुण्यातल्या युवकाने जो व्यक्त केलाय, त्याला साथ देण्याची आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी। आपण त्यासाठी सज्ज आहोत का नाही, हा मनाला प्रश्न विचारला पाहिजे। सज्ज आहोत का? आणि जरी मी मुंबई, कोकणात वाढलो असलो तरी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण मी पुण्यात केलं आहे। त्यामुळे उच्च शिक्षण आणि उच्च संस्कार पुण्यातच गिरीश बापट माझ्यावर झालेले आहेत आणि ते मी ऋण कधीच विसरणार नाही। त्याचा अनेक ठिकाणी मला काम करताना फायदा होतो, राजकारण जरा जास्तच होतो। पुणेकरांचे गुण प्रत्येकाने घेतले पाहिजे असं मला पुण्यात आल्यानंतर नक्की वाटलं। पण इतकं नक्की सांगेन की विधान परिषदेत मला त्यावेळी पहिल्यांदाच कळलं की ज्यावेळी सभागृहामध्ये घोषणा झाली, घोषणा झाल्यानंतर परंपरा अशी आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्याची विरोधी पक्षनेत्याची घोषणा होतात त्याच्या खुर्चीपर्यंत येतात, दोघ जण त्याला हाताने धरून विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसवतात। आणि बसवल्यानंतर ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी माझ्या अभिनंदनाचा ठराव मांडला, ठराव मांडल्यानंतर त्या ठरावावर अनेक मंत्र्यांची भाषणं झाली। मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर आपल्या उपमुख्यमंत्री अजितदादांचं भाषण झालं। अजितदादा मला चांगले ओळखून आहेत। ते म्हणतात हा पुणे पॅटर्न पण करतो आणि हा खडकवासला पॅटर्न पण हाच विनोद तावडे करतो म्हणजे। कारण शेवटी आमचा पॅटर्न हा पक्षासाठी असतो, आमचा पॅटर्न हा सामान्य माणसाच्या हितासाठी असतो। त्या अजितदादांनी आपल्या भाषणात उपासाने म्हटलं की तावडेजी तुमच्यासारखा आक्रमक, अभ्यासू, हुशार, इंजिनियर
असा विरोधी पक्षनेता आता जर मिळाला या राज्याला, पुढची 10-15 वर्ष हा विरोधी पक्षनेता टिकला पाहिजे. म्हणजे दादा सत्तेच्या खुर्चीत टिकला पाहिजे. दादांना सांगितलं, दादा माझी घोषणा झाली 13 तारखेला पक्षामध्ये, अशुभ दिवस. मी माझा चार्ज घेतला 23 तारखेला, पुन्हा 3 आकडा, अशुभ दिवस. त्यामुळे तुम्हाला नक्की सांगतो, अशा अशुभ दिवशी मी सत्ता माझ्या विरोधी पक्षनेत्याची खुर्ची घेतली आहे की 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही खुर्ची माझ्या हातात जाणार.